कल्पना करा, एका घरात 4 भावंड आहेत. मोठा भाऊ महिन्याला 50,000 रुपये कमवतो, दुसरा 25,000, तिसरा अजून कॉलेजमध्ये आहे आणि चौथा अजून शाळेत. म्हणजेच महिन्याच्या शेवटी सगळे पैसे घरात तर येतात, पण खर्च करताना आई सगळ्यात जास्त पैसे कोणाला देईल? जास्त कमवणाऱ्याला की ज्याला खरोखर जास्त गरज आहे त्याला? आणि भारतातही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच उत्तर प्रदेशला मिळाले 19,208 कोटी रुपये, तर महाराष्ट्राला मिळाले फक्त 7,028 कोटी रुपये. हे पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, महाराष्ट्र एवढं टॅक्स भरतं तरी कमी पैसे का मिळतात? खरंच महाराष्ट्रावर अन्याय होतोय की या आकड्यामागे वेगळंच गणित आहे? आज हे संपूर्ण प्रकरण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम ही बातमी काय आहे ते समजून घेऊ. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी राज्यांना कर वाटपाचा अतिरिक्त हप्ता जाहीर केला आहे. यामध्ये एकूण 1,09,019 कोटी रुपये राज्यांना देण्यात आले आहेत. सरकारचं म्हणणं आहे की राज्यांकडे जास्त निधी उपलब्ध व्हावा आणि रस्ते, पूल, पाणी आणि इतर विकास कामांना गती मिळावी, यासाठी हा अतिरिक्त निधी आधीच जारी करण्यात आला आहे. या यादीत उत्तर प्रदेशला मिळाले 19,208 कोटी रुपये, बिहारला 10,845 कोटी, मध्य प्रदेशला 8,010 कोटी, पश्चिम बंगालला 7,866 कोटी आणि महाराष्ट्राला मिळाले अवघे 7,022 कोटी रुपये. मग आता असा प्रश्न आहे की हे पैसे कसे ठरतात? आणि या ठिकाणी सर्वात मोठा गैरसमज निर्माण होतो आणि इथेच अनेक लोक चूक करतात. हा तक्ता कोणत्या राज्याने किती टॅक्स भरला हे दाखवत नाही, तर केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती हिस्सा दिला हे दाखवतो. दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात अनेक मोठ्या कंपन्या आहेत. मुंबई हा देशाचा आर्थिक केंद्रबिंदू आहे, म्हणून इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, जीएसटी आणि इतर अनेक करांमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठं असतं. पण हा तक्ता हे योगदान दाखवत नाही. हा फक्त टॅक्स गोळा झाल्यानंतर राज्यांना किती हिस्सा मिळाला हे दाखवतो. पैसे वाटले कसे जातात? आता प्रश्न आहे, केंद्र सरकार मनाप्रमाणे पैसे वाटतं का? याचे उत्तर आहे नाही. कारण भारताच्या संविधानानुसार केंद्राने गोळा केलेल्या काही करांमधील हिस्सा राज्यांना द्यावा लागतो आणि हा हिस्सा कसा वाटायचा यासाठी फायनान्स कमिशन शिफारसी करते. मात्र कोणत्या गोष्टी पाहिल्या जातात चला जाणून घेऊयात. सर्वात प्रथम लोकसंख्या, कारण ज्या राज्यात लोकसंख्या जास्त त्यांना अधिक निधीची गरज असू शकते. दुसरं म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती, कारण ज्या राज्याचं प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी त्यांना विकासासाठी तुलनेने जास्त मदत दिली जाते. तिसरं क्षेत्रफळ, मोठं राज्य मोठी जबाबदारी त्याचाही विचार केला जातो. आणि चौथं म्हणजे जंगल आणि पर्यावरण यांचे संरक्षण करणाऱ्या राज्यांनाही गुण दिले जातात. आणि पाचवं म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. फायनान्स कमिशन अशा प्रकारे विविध निकषांचा वापर करून अंतिम फॉर्म्युला तयार करतो. म्हणून फक्त टॅक्स भरल्यामुळे तितकेच पैसे परत मिळतात असं नसतं. मग प्रश्न पडतो की महाराष्ट्राला एवढा कमी हिस्सा का? कारण आता तुम्ही म्हणाल, महाराष्ट्र देशातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मोठमोठ्या कंपन्या, शेअर बाजार, बँका, उद्योग सगळं महाराष्ट्रात आहे. म्हणून टॅक्स कलेक्शनमध्ये महाराष्ट्राचे योगदानही मोठं आहे. मग प्रश्न पडतो की महाराष्ट्राला कमी पैसे का? याचं कारण म्हणजे भारतामध्ये ज्याने जास्त टॅक्स भरला त्याला जास्त पैसे परत असा नियम नाही. भारताचा उद्देश संपूर्ण देशाचा संतुलित विकास करणं आहे आणि म्हणूनच काही राज्यांना त्याच्या गरजेनुसार मोठा हिस्सा मिळतो. त्यामुळेच उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश यांसारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांना मोठा वाटा मिळताना दिसतो. मग असा प्रश्न पडतो की महाराष्ट्राचा मुद्दा चुकीचा आहे का? तसंही नाही. कारण महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि तमिळनाडू या राज्यांकडून अनेक वर्षांपासून एक मुद्दा मांडला जातो, तो म्हणजे आम्ही जास्ती कर भरतो, मग आमचा हिस्सा वाढायला हवा. दुसरीकडे केंद्र आणि अनेक अर्थतज्ज्ञांचं म्हणणं असतं, गरीब राज्यांचा विकास झाला तरच संपूर्ण देश मजबूत होईल. म्हणून हा फक्त पैशांचा प्रश्न नाही, हा भारतातील संघराज्याची व्यवस्था आणि आर्थिक धोरणाचा विषय आहे. दोन्ही बाजूंचे मुद्दे आहेत आणि म्हणूनच या विषयावर चर्चा अजूनही सुरू आहे. म्हणून जेव्हा तुम्हाला हा तक्ता दिसेल तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, हा तक्ता कोणत्या राज्याने किती टॅक्स भरला हे सांगत नाही, तर केंद्र सरकारने राज्यांना किती हिस्सा दिला हे सांगतो. मात्र हा फॉर्म्युला योग्य आहे का? यात बदल व्हायला हवा का? हा वेगळा प्रश्न आहे. आता तुम्ही सांगा, महाराष्ट्रासारख्या
जास्त टॅक्स भरणाऱ्या राज्यांना जास्त हिस्सा मिळायला हवा की संपूर्ण देशाचा समतोल विकास व्हायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.